मी तुरुंगात ज्यावेळी जाऊन पोहोचलो त्यावेळपर्यंतच्या राजकीय बंदिवानांच्या वृत्तांताचा सारांश वर दिला आहे. हा सर्व वृत्तांत मी आल्याचे महिन्याच्या आत बाहेर मला कळवण्यात आला. राजकीय बंदिवानात काही लोक संपाच्या धोरणाच्या प्रामाणिकपणे विरुद्ध होते. काही जे बारी म्हणेल तसेच म्हणावयाचे असे व्रत धरलेले. त्यांच्याकडून बारीने राजकीय बंदिवानात फूट पाडण्यास आणि संप करणे ही आपण मोठी चूक केली. ज्यांनी अधिकाराच्या शिवीला शिवी आणि उर्मटपणास उर्मटपणाचे वर्तन आरंभले त्यांचे ते करणे अत्यंत निंद्य होते. तो असभ्यपणा होय इत्यादी चर्चा करण्यास प्रारंभ करवला होता. साहजिकपणेच या विषयावर माझे मत काय ते काढण्यास राजबंदीचाच नव्हे तर बारीसाहेबांचाही आटोकाट प्रयत्न चालला. सरासरी 8-15 दिवस मला वरच बंद ठेवल्यानंतर खालचे 40 दिवसा काम करण्यास आणले आणि प्रथम मागे वर्णिलेले छिलका कुटण्याचे काम दिले. वास्तविक छिलका 2 वा 1.5 पौंड देण्यात येतो, पण मला प्रथमच 1 पौंड देण्यात आला. ही मजवर विशेष कृपा होय असे बारीने मला माझ्या योग्यतेवर एक गोडसे व्याख्यान देऊन सांगितले. ते जरी दयाळू पण असले तरी माझ्या हातात ती नारळाची सुकलेली कवची मऊ लागावीत इतके मार्दव काही त्या दयेत असणे शक्यच नव्हते. तेव्हा कुठून कुठून माझे हात सोलून निघाले, स्नायू सुजून दुखू लागले, तळहातास मोठमोठे फोड येऊन आणि तसेच कुटावे लागून रक्त वाहू लागले. मी सुपरिटेंडंट्स तो हात दाखवून म्हटले, काम बदलता येणार नाही का? निदान काही दिवस बंद ठेवले जावे काम. त्यांनी एका वाक्यात तसे सगळ्यांचेच होते. तुम्हास 1 पौंड छिलका दिला, 2 दिला नाही ही सरकारची कृपा समजा असे उत्तर दिले आणि ते चालते झाले. अर्थातच छिलका तसाच कुटावा लागला. मी तसा कुटून काढलेल्या आणि बांधून दिलेल्या कात्याचे जुड्यांवर कित्येक वेळा ते रक्ताचे थेंब पडलेले असत. पण तो पौंडभर आहे की नाही हे पाहण्याच्या धांदलीत तो कुटणाऱ्याच्या हाताच्या रक्ताने माखलेला आहे की नाही हे पाहण्यास बारीसाहेबास वेळ मिळत नसे. साला लोक वेत लगावेंगे. तथापि प्रत्यही संध्याकाळी येऊन बारीसाहेब मस्सी इंग्रजीमध्ये 10-5 मिनिटे बोलल्याविना जात नसत. त्यांच्या बोलण्यात लवकरच तेथील राजबंदीवानांच्या वर्तनाचा उल्लेख येऊ लागला. एका राजबंद्याची माहिती तर काय, पण नुसता नमस्कारही दुसऱ्यास पोचवण्याचा इतरांना सक्त निषेध करण्यात आला होता आणि तसे करताना कोणी धरले गेल्यास त्यास वॉर्डरकीवरून काढून वा 8 दिवस कोलूत धाडून देण्यात येत असे. परंतु त्याच राजबंद्याची माहिती बारीसाहेब मात्र इतरास वाटेल तशी पोचवू शकत. पण वाटेल तशी म्हणजे त्यास त्यांच्यात फाटाफूट पाडण्यास उपयुक्त होईल अशी. बारीसाहेबास माहीत होते की त्यांनी काही केले तरी मला राजबंद्यांची मागची माहिती मिळाली होती. तेव्हा आपली बाजू तरी का न मांडा म्हणून बारीसाहेब ती सांगत. त्यात मुख्य पालुपद म्हणजे जे लोक त्यांच्या कच्छपी लागलेले असत त्यांची भरपूर स्तुती आणि जे संपात भाग घेऊन कारागारातही स्वतःचा व्यर्थ अवमान वा शिवीगाळी सहन न करता अधिकाऱ्यांशी निर्भयपणे वागत त्यांची मनमुराद निंदा आणि ह्या 2 हेतूंपासून अनुमानित होणारी मुख्य गोष्ट की माझ्यासारख्या शिक्षित आणि प्रख्यात व्यक्तीने त्या मूर्ख अशिक्षित आणि असभ्य लोकांच्या नादी लागू नये यातच माझे कल्याण आहे हे निक्षून सांगणे. अशा बऱ्याच वेळा झालेल्या संभाषणात मी शक्यतो मौन धरले, पण केव्हा केव्हा आपल्या बांधवांची निष्कारण वाटेल ती निंदा ऐकून केवळ कोणाची कृपा संपादन करण्याकरिता तोंड देखलेपणाने होकार भरणे मला असह्य होई आणि बारी तर नुसत्या मौनाने समाधान न होता विचारित सुटे. तुम्हाला काय वाटते? सांगा. एकच उदाहरण द्यावयाचे म्हणजे मागे ज्या श्रीयुत यांची मी माहिती सांगितली त्यांचे संपातील सडेतोड वर्तन हे असभ्य होते असे म्हणून त्याला वेळ लागलेले आहे. तो हीन कुलातला मनुष्य आहे असे बारी मला आग्रहाने सांगू लागले. इतकेच नव्हे तर वर मधाचे बोट लावून मला म्हणाले, तुमच्यासारख्या सुशिक्षित मनुष्यास याविषयी काय वाटते हे मला ऐकावेसे वाटते. सांगा, वेळ लागलेल्या मनुष्याविना असे कोण वर्तन करील? बारीने रचलेले नाटक. तेव्हा न साहून मी स्पष्ट सांगितले की जरी माझी आणि तुम्ही म्हणता त्या राजबंद्यापैकी कोणाची ओळख अजून झाली नाही तरी तुम्ही सांगितलेल्या वृत्तांतावरूनही
त्यात मला मतिभ्रष्टता वा असभ्यता याचा लवलेशही दिसत नाही. कष्ट असह्य झाल्यावर किंवा नियमाविरुद्ध अधिकाऱ्यांनी पीडा देण्यास आरंभ केल्यावर राजबंदीवानास काय किंवा इतरास काय, संप करून त्याचा प्रतिषेध करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता मार्ग सहज सापडणार आहे? तुम्ही काही सांगितले तरी श्रीयुत हे चांगले कुलीन दिसतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लुच्चे अगर खरडे घाशे तेच खास नाहीत. माझे हे उत्तर ऐकून बारीसाहेब लाल झाला. पण कसेबसे त्या दिवशीचे संभाषण संपवून मजवर परिणाम करण्यासाठी त्याने दुसरेच एक नाटक दुसऱ्या दिवशी करवले. त्या राजकीय बंदिवानास बाहेर कामास धाडण्यात येत असे ते 11 वाजण्याच्या सुमारास. परत जेवावयास बंदीगृहात आणलेले होते. त्यास मी जेवावयास बसलो होतो. तेथेच जेवण घेण्यास बोलाविले गेले. त्यांनी पुरती स्नाने देखील केली नव्हती. त्यांचे कपडे आणि अंग चिखलाच्या पाट्या भरून वाहता वाहता उडालेल्या चिखलाने गदळ आणि घाणेरडे झाले होते. तसेच त्यास उभे केले. इतक्यात बारीसाहेब आले आणि मजकडे उर्मटपणे पाठ फिरवून मोठ्या रागाने काठी आपटीत त्या टोळीस म्हणाले, काय रे, आज तुम्ही जमादारांनी सांगितल्या तितक्या चिखलाच्या पाट्या का फेकल्या नाहीत? हे पहा, हड्डी मोडून टाकीन देखो जमादार, आज दोपहर से भी ये लोग सब काम नहीं करेंगे तो मेरे सामने लाओ. इस साला लोगों को वेत लगाने इनकी फाड़ डालना पडेगी. अशी अश्लील भाषा वापरीत मला जसे काय तेव्हाच पाहिले असे दाखवून वळून तो बंदीपाल मला म्हणाला, हे पहा सावरकर, ह्या लोकांच्या तुम्ही नादी लागू नका. ही भिकारडी माणसे होती. तुम्ही शिकलेले आहात. यांचे काय 8-10 वर्ष भरून हे आता घरी जातील. तुमचे तसे नाही. तुम्हास 50 वर्ष शिक्षा आहे आणि तुम्ही राजकीय बंदी नाही. तेव्हा यांच्याशी नुसते बोलणे चालणे ठेवल्यासही तुमची हानी होईल. तुम्ही आपले स्वतःच्या तिकिटाकडे म्हणजे बंदीपत्रक ज्यात मला 50 वर्ष शिक्षा दिलेली होती ते पाहून स्वतःपुरती चिंता पहा. तुम्ही हे सर्व ऐकले का? तुम्ही राजकीय बंदीवान नाही. परंतु मी त्या प्रश्नास काहीच उत्तर न देता रागावलेला सा दिसत जेवत बसलो आहे हे पाहून जरा ओशाळलेसे झालेले बारीसाहेब, पहा, ह्यात तुमचेच हित आहे. तुम्ही राजबंदी नसून त्या इतर चोरापोरांसारखेच एक साधारण पापी आहात, असे पुन्हा पुन्हा बजावीत निघून गेले. मी राजकीय बंदीवान नाही हे त्या दिवशी मला प्रथम कळले. ते मला पटावे म्हणून किती वेळा बारीने सुपरिटेंडंटाने आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घोकले असेल त्याची गणती नाही. बारीसाहेब गेले. माझ्यासमोर राजबंदीवानास ती धमकी दिल्याने आपणासही अशा शिव्या आणि धमक्या आणि हाणमार सोसावी लागेल असे वाटून मी दबून जावे म्हणून बारीने हे प्रत्यक्ष वस्तुपाठीय उदाहरण मला दाखवले होते. ते पाहून मला त्या राजबंद्यांची दया आली. आपणासही दुःखे सोसावी लागतील हे कळेलही. पण त्याचा परिणाम दबून जाण्यात न होता त्यांच्याबरोबर हे अपमान सहन करण्याची पाळी आपणावरही यावी, म्हणजे यांना उन्हाळ भिकारडे म्हणून टोमणे मारले जात असता मीही त्या भिकारड्या अशिक्षितांच्याच पंक्तीत आहे हे जाणून त्यांचे मानसिक दुःख कमी होईल आणि ते टोमणे आहेत त्यातूनही फोल ठरतील असे वाटले. त्यांच्याशी बोलण्याने मला शिक्षा मिळेल हे माहीत असूनही तेथील राजबंदीवानातील लोकांस प्रथमच मी तेथे प्रत्यक्ष भेटू शकलो असल्याने मी नीट पुढे झालो आणि त्यास त्यांची नावे विचारली. त्यांची म्लान वदने पाहून मी म्हटले, माझ्यासमोर तुम्हास तो बंदीपाल अश्लील भाषा बोलला म्हणून तुम्ही मनात संकोच करू नका व धीर खचू देऊ नका. आज ते तुम्हास भिकारडे म्हणत आहेत, उद्या मला म्हणतील. हा अपमान तुमचा नसून तुम्हास असले दुःशब्द जो बोलतो तो स्वतःचाच तसा अपमान करून घेतो. आज आपण अवश आहोत. आज आपला या जगतात अपमान होईल, पण असाही एक दिवस क्वचित येईल की अंदमानाच्या याच कारागारात राजबंदीवासांचे पुतळे उभारले जातील आणि येथे हिंदुस्थानाचे राजबंदीवान राहत असत म्हणून हजारो लोक यात्रेस लोटतील. माझ्या या भाषणाचा कष्टपीडित संत्रस्तापैकी कोणासही फारसा अर्थ कळलासा दिसला नाही. निदान मला ते विचार प्रदर्शित करताना स्वतः तेज मनात संचारलेसे वाटले आणि निराशा मावळतेशी भासली. तसेच त्यांच्या मुद्रेवर काहीच विशेष भाव प्रकट झाल्याचे दिसले नाही. केवळ एक जण मात्र जरा चमकल्यासारखा होऊन म्हणाला,
तुम्हाला खरेच का असे वाटते? मी म्हटले, क्वचित असे होईलही. निदान झाले पाहिजे. इतक्यात पेटी ऑफिसर आणि वॉर्डर ओरडत येऊन, ए बाबू, तुमको क्या हुआ? तुम्हाला त्यांच्याशी बोलताना बारी पाहिल तर आमचा जीव घेईल. चलो, आम्ही तुमची फार मर्यादा ठेवतो, पण असे कराल तर देखो, असे म्हणत मला ओढून घेऊन जाऊन कोठडीत बंद करते झाले. माझ्या ज्येष्ठ बंधूंचे दर्शन. त्या एकाच बंदीगृहात माझे ज्येष्ठ बंधू व मी दोघेही बंद असूनही अजूनपर्यंत आमची दृष्टादृष्टही झाली नव्हती. माझ्या येण्याने त्यांच्या हृदयास अर्थातच धक्का बसला होता. त्यांच्या कारागृहातील यातना ऐकून माझे हृदय पिळवटून निघत असे. परंतु ते दुःख काहीच नाही असे वाटण्याचा एक दिवस प्रसंग गुजरला. सुख इतके दुःखद आयुष्यात क्वचित भासते. बंधूस भेटावे म्हणून साहजिकच उत्कट इच्छा होई. वॉर्डर व पेटी ऑफिसरास विनवून पाहिले की काहीतरी उपायाने नुसती ओझरची दृष्टी भेट का होईना, पण माझ्या बंधूंची आणि माझी एकत्र गाठ गुप्तपणे पाडावी. गुप्तपणे. कारण माझ्या बंधूंविषयी बारीसाहेब आणि सुपरिटेंडंट यांनाही अनेक वेळा विचारले की ते म्हणत, ते येथे या कारागारात आहेत की नाहीत हे देखील आम्हास तुम्हाला सांगता येत नाही. मग भेटीची गोष्ट कशास? एकदा बंधू डोकेदुखीने अत्यंत पीडित झाल्याचे ऐकले तेव्हा, ते खरेच का? आणि तसे असेल तर त्यास रुग्णालयास का नेत नाही? कोठडीतच का बंद ठेवता? असे सुपरिटेंडंट्स विचारता, तुम्ही स्वतःचे काय ते बोला. दुसऱ्या बंदिवानांची उठाठेव तुम्हास करता येत नाही, असे सांगून उलट माझ्या चाळीच्या जमादारास उगीचच्या उगीच ही बातमी या बंदिवानास कशी कळली? साला तुम बंदोबस्त नाही रखता, बतलाव उसको किसने बात बतलाई, म्हणून शिव्या हासडवायास आरंभ केला. अशा स्थितीत गुपचूप काही उपायाने माझ्या चिरविरहित वडील भावाचे पुण्यदर्शन घडले तर पाहावे म्हणून प्रयत्न करीत होतो. मला विलायतेत जाताना निरोप द्यावयास जी मंडळी आली होती, त्यावेळेस मी माझे वडील बंधूस पाहिले होते. त्यानंतर त्या बंदीगृहात त्यास पाहण्याचा प्रसंग. मनात वाटे त्यास अत्यंत खेद होईल म्हणून भेटणे टाळावे, पण तसे ते टाळणे म्हणजे दुःखास तोंड देण्यास कचरणे नव्हे काय? दुःखाचा हत्ती तर हृदय पोखरीत आत शिरला आहे. आता त्याच्या उरलेल्या शेपटीस काय भ्या? आणि ज्येष्ठ बंधूंचे पुण्यदर्शन घेण्याचे पवित्र कर्तव्य डोळ्यातील पाण्याचे 4 बिंदू अधिक गळतील म्हणून टाळावयाचे, तो भ्याडपणा होईल. तसल्या परिस्थितीत तसल्या पवित्र अश्रूत स्नान घडणे जन्मजन्मीच्या पुण्याचे फळ असते. अखेर संध्याकाळी सर्व बंदिवानांची कामे मोजून घेण्याची जी वेळ असते, तेथे त्यांची भेट घेण्याचा संभव आहे असे पाहून एका वॉर्डराचे साहाय्याने ती जुळवण्याचे ठरले. संध्याकाळी देखील सर्व बंदिवान एकत्र सोडावयाचे नसतच, पण केव्हा केव्हा एका क्रमांकाच्या भागातील बंदिवान परत धाडण्याचे आधीच दुसऱ्या भागातील बंदिवान घाईत सोडले जात. त्या घाईचा लाभ घेऊन माझ्या बंधूंच्या काम मोजून देण्यास येण्याच्या वेळीच माझ्याकडील भागातील बंदिवान सोडले गेले आणि मी पण त्यात घुसलो. तो दुरून परतता परतता माझ्या बंधूंची माझी दृष्टादृष्ट झाली. विलायतेत जाताना मला त्यांनी तसे पाहिले. माझ्या भावी भाग्योदयाच्या लौकिक आशांची राख अंगास फासून अशा अत्यंत करुणास्पद स्थितीत त्यांनी मला आज पाहिले. क्षणभर त्यास दिडमूड झाल्यासारखे झाले. त्यांच्या मूक दुःखाचा निष्कर्ष म्हणून एकच उद्गार बाहेर पडला की, तात्या, तू येथे कसा आलास? तो एक उद्गार असह्य वेदनांची तीक्ष्ण टोक होता. तो माझ्या हृदयात शल्यासारखा घुसला. परंतु बंधूंनी मोठ्याने ते शब्द बोलले असल्याने आता जर हे दोघे भाऊ एकमेकांशी असे मोठ्याने बोलू लागले तर अधिकाऱ्यांचे लक्ष तिकडे वेधून सर्वांनाच सरसहा शिक्षा होईल, म्हणून माझ्या भागाच्या पेटी ऑफिसराने आणि वॉर्डराने मला चटकन मागे खेचले. एका दृष्टीतच माझ्या बंधूंपासून माझी पुन्हा ताटातूट झाली. पण तो उद्गार मनात तसाच चलत राहिला. दुःखांच्या उमाळ्यांनी चिंब झालेली अशी एक गुप्त चिठ्ठी पण माझ्या बंधूंकडून मला धाडण्यात आली. तू बाहेर कार्य यशस्वी करशील, प्रिय हिंदुस्थानचे, ही मला कोण आशा. त्या आशेने मला काळेपाणी झाले. त्याचे मला काहीच वाटेना. मन त्या संकटाच कसपटाप्रमाणे लेखी, कारण ज्या कार्यात हे बलिदान मी करीत आहे ते तू उरलेलाच आहेस ही कल्पना मला धीर देई, कष्टाचे साफल्य भासवी. पण आता तू पॅरिसला असतानाही ह्यांच्या
कसा हाती लागलास? आता त्यांचे आणि कार्याचे कसे होईल? तुझी योग्यता, कर्तव्य आता मातीमोल होणार ना? आणि बाळ, ते आपले लहानसे पोर कोणाकडे पाहिल? मला प्रत्यक्ष पाहूनही अजून विश्वास पटत नाही. कळत नाही की हाय हाय तू येथे कसा कसा आलास? माझ्या मनाच्या तितिक्षेस त्या चिठ्ठीचे उत्तर लिहिताना जितका पडला तितका ताण कधीही पडला नव्हता. त्यांच्या प्रत्येक प्रश्नागणिक प्रश्न माझे मला खातच होते. ते स्वतःच्या लौकिक आशांची आणि भाग्योदयाची राख झाल्याचे दुःख गिळून वर बंधूंचे सांत्वन करावयाचे, स्वतःच धीर देऊन दुसऱ्याच द्यावयाचा. तरी विवेकाचे सहाय्याने कर्तव्याच्या विषयाचा तोही प्यायलो. मी त्यास कळवले की लौकिक व भाग्योदयाच्या आशांची राख अंगास फासून झुंजत राहू शकणे हेच अलौकिक भाग्य नाही का? मग दुःख का? माझी योग्यता कर्तृत्व मातीस मिळते की जर परीक्षेचे वेळीच मी हिणकर ठरलो असतो तर? सिदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति गांडीव संस्त्रवे हस्तातव्य पैव परिध्येयते. अशी स्थिती होऊन जर कर्तव्य परांगमुख झालो असतो, कोणाचा विश्वासघात केला असता, पण तसे काही ऐक न घडता यथाप्राप्त संकटास तोंड देण्यास आणि स्वार्थास समूळ खणून काढून लोकास कर्तव्य क्षेत्रात जी संकटे भोगा म्हणून सांगितले, तीच प्रसंग येताच त्याच क्षेत्रात स्वतः निर्भय चित्ताने भोगावयास सिद्ध होण्यातच खरे कर्तृत्व आणि योग्यता तुमची, आमची आणि या सर्वांची प्रकट होत आहे. यथापयश योगायोगाच्या गोष्टी आहेत. जन्मभर लढाया लढत, लोदीचे पूल उतरत आणि ऑस्ट्रेलियास जिंकीत असताही एखादा नेपोलियन अखेर अंथरुणावर दुखण्याने मरतो आणि दुसऱ्या तिसऱ्याच लढाईत एखादी राणी लक्ष्मी तलवारीचा घाव लागून मरते. एखादा सैनिक तर पहिल्याच चकमकीत गोळी लागून पाडाव होतो. त्यांचे कर्तृत्व या योगायोगाने बहुधा ठरत नसते, तर त्या पहिल्याच चकमकीत मी मागे पडून जगावे आणि इतरांनी पुढे होऊन मरत ती लढाई जिंकली म्हणजे तिचे यश पाहावयास आणि भोगावयास मी उरावे, ही दुष्ट आणि जनहित विघातक भ्याड इच्छा मनात न धरता तो सैनिक अवश्य तेव्हा इतरांसह लढाईचे अग्रभागी अचलपणे झुंजत राहिला की नाही, या प्रश्नावर त्यांचे खरे कर्तृत्व आणि योग्यता अवलंबून असते. त्या कसोटीस मला वाटते आपण सर्व उतरलो आहोत आणि म्हणूनच लौकिक व भाग्योदयाच्या सुवर्णवलयात आपण जितकी धन्यता पावलो नसतो, तितकी त्या भाग्योदयाची अलौकिक राख अंगास फासून आज या कारागारात अशा अवश आणि करुणास्पद स्थितीत पडलो असता वास्तविकपणे आपण चाललो आहोत. ही संकटे सोसणे आणि असे कारागारात सडत कोणासही नकळत ज्यांच्यासाठी हे कष्ट भोगले त्यांचेही शिव्याशाप खात असे मरण हेच आता आपल्या आयुष्याचे ध्येय, तितकेच महान की जितके बाहेर राहून कीर्तीच्या आणि दुदुंबीच्या तालावर झुंजत राहणे जितके महान समजले जाते. कारण अंतिम विजयास ते ज्ञात झुंजणे आणि ते दुदुंबीचे निनाद जितके आवश्यक असतात, तितकेच हे भुयारातील अश्रुत कढणे आणि अज्ञात प्राणोत्क्रमणे हे अवश्यच असतात. आणि कार्याच्या विषयी मी ज्या वेळेस हायकोर्टात शिक्षा लागणार होती त्या दिवशी याविषयी जे पद केले होते तेच आज त्या कठोर शिक्षेच्या जबड्यात भरडलो जात असताही माझ्या हृदयाचा विश्वास आणि भावना मुखरित करीत आहे. सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी आणि रामसेनानी, अशी कोटी कोटी तव सेना ती आम्हा विना थांबेना, अशा आशयाचे पत्र मी गुप्त रीतीने बंधूस धाडले. बंधूंचे सांत्वन तर ते करते झालेच, पण लिहिता लिहिता माझ्याही विवेकाचे डळमळणारे धैर्य पुन्हा निश्चल करून माझ्यात ताजा उत्साह संचरवू शकले. मला घाण्याचे काम देण्यात येते. मी सरासरी 1 महिनाभर छिलका कुटण्याचे काम केले. सर्वजण आश्चर्य करू लागले की मला कोलू कसा दिला नाही. त्यात आशावादी म्हणाले, छे हो, बॅरिस्टर बाबूंना कोलू कोणत्या तोंडाने देतील? मी त्यास म्हटले, ज्या तोंडाने बॅरिस्टर बाबूस काळे पाण्यास धाडून लंगोटी नेसून छिलका कुटावयास लावले त्याच तोंडाने. अखेर एक दिवस सुपरिटेंडंट येऊन मला म्हणाला, उद्यापासून तुम्हाला कोलूवर जावायचे आहे. छिलका कुटून तुमचे हात आता कठीण झाले असतील. आता त्याहून सक्त काम करण्यास हरकत नाही. बारीसाहेब हसून म्हणाला, तुमची वरच्या इयत्तेत बढती झाली आहे.
त्या दिवशी संध्याकाळी मला बारीसाहेबाने कार्यालयात बोलवले. माझ्याशी झालेल्या संभाषणातून त्यांना हे माहीतच झाले होते की माझी राजबंदीवानांनी केलेल्या संपास सहानुभूती होती आणि जे राजबंदी त्या संपांचे आणि निर्भय वर्तनाचे, उद्दामपणाचे, असभ्यपणाचे आणि मूर्खपणाचे द्योतक म्हणून निंदा करीत त्यांची तोंडे माझ्या त्या धोरणाच्या पुस्तकाने बरीच बंद पडलेली होती. एकंदर बातम्या गुप्त रीतीने ज्या बारीला प्रत्यही पोचत असत त्यापासूनही मी लवकरच त्या असभ्यातील शिरोमणी होणार असा संभव दिसू लागला. तेव्हाच कोलू करण्यास मी इन्कार करतो की काय याचा पत्ता काढण्यास आणि मला तसे करण्यापासून परावृत्त करण्यास बारीने हे बोलावणे केले होते. बराच वेळ गप्पा मारून अखेर सांगितलेच की मी काय करू, वरची आज्ञा मला पाळली पाहिजे. तुम्हाला कोलूच द्यावा असे वरून लिहून आले आहे. तरी मी इतके केले की तुमच्या योग्यतेविषयी सांगून केवळ 14 दिवसच कोलू तुम्हा सुपरिटेंडंटकडून देवविला. इतरांप्रमाणे वारंवार देवविणार नाही. तुम्ही नाही मात्र म्हणू नका. जा, उभे राहा. मी शक्य तर सहाय्यही देईन, पण शिक्षा खाऊ नका. मी म्हटले, आधीच आमच्या जन्माची माती झालेली, त्यातही आणखी निष्कारण जात सोसण्याची आम्हास हौस का आली आहे. मी शक्य तितके काम नेहमी करीत राहीन. बारी कळवळल्यासारखे होऊन म्हणाला, पहा बुवा, तुमच्याकरिता सांगतो, 50 वर्ष शिक्षा आहे. हे मला पाहताच धस्स होते. म्हणून म्हणतो, इतरांचे काय वाटेल ते हो, तुम्ही आपले नामानिराळे राहा. माझा धैर्यभंग करण्यासाठी बारी जो 50 वर्ष शिक्षेची वारंवार आठवण देत गेला तो त्याच्या धोरणाचा उलट परिणाम होऊन त्या शब्दांचा अर्थ माझ्या इतक्या परिचयाचा झाला की तोफेंचा आवाज जसा तोफखान्यातील सैनिकांच्या त्याच्या ध्वनीने थर्र असे होणेच बंद झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला तेलाच्या घाण्यास जुंपले. त्या घाण्याचे काम मी ज्या 7 क्रमांकाच्या भागात राहत असे तेथपासून 6व्या भागात होते, म्हणून मला सकाळीच नेण्यात आले. मला तो भाग बदलण्याचा एक आनंद झाला, कारण तिकडे राहणारे राजबंदी मला दिसू आणि केव्हा माझ्याशी बोलूही शकले. कामावर जाताच पाहतो तो एक बर्मा देशातील राजकीय बंदिवानही माझ्या कोलूत जुंपलेला होता. मला सांगण्यात आले की तुम्हास सहाय्य होईल, पण तुम्ही एकसारखे फिरवीत राहिले पाहिजे, बसता कामा नये. इतर राजबंदींच्या मानाने मला ही सवलत मिळाली होती. तरी ती कोलूच्या कामातील सवलत वजा जाऊनही जे कष्ट उरले ते कोणाही काबाड कष्टांची सवय नसणाऱ्यांची खोड मोडण्यास पुरेसे होते. लंगोटी नेसून सकाळी 10 वाजेपर्यंत काम करावे. सारखे फिरवीत राहिल्याने चक्कर यावी. अंगाचे ठणठणणे तर इतके झाले की रात्री फळ्यावर अंग टाकताच झोप लागण्याचे स्थळी अंगात कसर भरून तळमळ करीत पडावे लागे की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो घाणा दत्त म्हणून उभा. असे 6-7 दिवस काढले. काम तोवर पुरे होत नव्हते. एक दिवस बारी आला आणि जरा ऐटीने म्हणाला की हा पहा शेजारच्या खोलीतील बंदिवान, 30 पौंड तेल 2 वाजता पुरे मोजून देतो आणि तुम्ही संध्याकाळपर्यंत राबूनही अजून 2 पौंड कमी. याची तुम्हास लाज वाटली पाहिजे. मी म्हटले, वाटली असती लाजही, जर मलाही लहानपणापासून त्याच्यासारखे हमालीचे धंदे करण्याची सवय असती तर. तुम्ही जर त्याला 1 तासाच्या आत 1 सुनीत रचावयास सांगितले तर ते त्यास रचता येईल का? मी तुम्हास ते आता अर्ध्या तासात रचून देतो. पण म्हणून जर तुम्ही त्या कामकऱ्यास म्हणाल की अरे तुला सॉनेट इतके लवकर रचता आले नाही, त्याची तुला लाज वाटावयास पाहिजे, तर तो काय म्हणेल? मला लहानपणापासूनच कवित्व करावयास कोणी शिकवले नाही. तुमच्या कार्यालयात तुम्ही अर्धशिक्षित शेतकऱ्यादी चोर दरोडेखोरास लिहावयाचे काम देतात, त्यास जसे आमच्यासारखे त्वरित इंग्रजी बोलता येत नाही म्हणून लाज वाटण्याचे कारण नाही, तसाच आम्हास त्यांच्यासारखे शारीरिक कष्ट एकदा झेपत नाहीत म्हणून संकोच वाटणे अनावश्यक आहे. त्यालाही सुनीत करता येत नाही म्हणून लाज वाटावयास नको. ज्यांना खरोखरच लाज वाटावयास पाहिजे ती त्यांना होय, की जित बुद्धिजीवी वर्गास घाण्यास जुंपतात आणि कष्टजीवी अशिक्षितास कारकुनांच्या जागा देतात आणि आपली 2ही कामे बिघडवून घेतात. उदार मित्रांचे सहाय्य. कोलू फिरवताना मला राजबंदिवानातील 1-2 बंदिवान जे तिथे गुप्तपणे येऊ शकत
ते येऊन कधीकधी सहाय्य देत इतकेच काय, परंतु शेवटपर्यंत नको नको म्हणत असताही आणि त्यांची दुःखे आणि कष्ट मजहून अधिक होत असताही राजबंदीतील कित्येकांनी मला आपले स्वतःचे कपडेसुद्धा धुवू दिले नाहीत वा थाली कटोरा घासू दिला नाही. माझे कपडे धुण्याविषयी आणि भांडी घासण्याविषयी त्यास कित्येकदा पेटी ऑफिसर आणि वॉर्डर लोक धक्काबुक्की करीत, शिव्या देत, पण मला असा त्रास सोसून देखील त्या उदार आणि प्रेमळ मनुष्यांनी माझी कामे करीत असावे. त्यांना निवारण्याचा मी कितीतरी प्रयत्न केला. काही वेळा मी त्यांचे कपडे गुपचूप नेऊन धुवून टाकले. ते त्यास कळले तेव्हा त्यांच्या मनाला फार वाईट वाटले, इतके की त्यांनी अक्षरशः मला त्या वेळा हात जोडून असे न करण्याविषयी विनंती करावी. जेव्हा मी त्यांचे सहाय्य न घेतले तर त्यास सहाय्य देताना जे कष्ट पडतात त्याहून अधिकच मनक्लेश होतात हे मी अनुभवून पाहिले, तेव्हा त्या निरपेक्ष आणि उदार मित्रास मी कामे करू द्यावी असे ठरवले. साधारणतः बहुतेक राजबंदीवानांची मजविषयी अशीच अकृत्रिम भक्ती आणि गाढ स्नेह मला अनुभवायला सापडला. कधीकधी तर त्यांच्यात माझे कपडे धुण्याविषयी आणि सेवा करण्याविषयी खरोखरच चढाओढ आणि वैमनस्य उत्पन्न होई. तेव्हा पाळीपाळीने माझे कपडे धुण्यास निरनिराळ्या मित्रास देणे मला भाग पडे. त्या व्यक्तीच्या या थोर औदार्याविषयी आणि स्नेहाविषयी मला आजही कृतज्ञता वाटत आहे. त्याचप्रमाणे ह्याच प्रसंगी राजबंदीवान नसलेल्या साधारण बंदीवानांनीही आम्हा जे आयाचित सहाय्य शेवटपर्यंत दिले आणि आमच्या शब्दात जो मान देत गेले त्यांच्याविषयी सार्वजनिक साभार उल्लेख करणे आमचे कर्तव्य आहे. त्या अनेक प्रसंगांची माहिती मनोरंजक असली तरी विस्तार भयास्तव येथे सांगणे शक्य नाही. केवळ एखादा आणि एकत्रच त्या सर्वांविषयी कृतज्ञता प्रदर्शित करणे एवढेच येथे शक्य आहे. मनाचे बंड. कोणाशी चर्चा करू नये, कोणास कळवू नये, पण तो कोलू फिरवीत असता घामाने लिडबिडलेल्या अंगावर उडणारी ती भुशी पिसून निघालेले पीठ आणि कचरा चिकटलेले ते घाणेरडे उघडे बागडे शरीर पाहून मनाने वारंवार बंड करून उठावे, स्वतःचा तिरस्कार वाटू लागावा. असले दुःख आता का सोसतो? ह्या तुझ्या शरीराचा आणि कर्तृत्वाचा राष्ट्रेच्या राष्ट्रे उदयास आणण्यासाठी उपयोग व्हावा. आता ते मातीमोल ठरले, मग ह्या अंधकारात उगीच कष्टात का पडतोस? याचा कार्याला, तुझ्या मातृभूमीच्या उद्धाराला आता कवडीचा उपयोग नाही. तिकडे तुझ्या हालअपेष्टांचे अवाक्षर देखील कळत नसेल, मग नैतिक परिणाम तर दूरच. असा कार्याला उपयोग नाही, तुझ्या स्वतःला उपयोग नाही. इतकेच नव्हे तर केवळ भारभूत होत आहे, तर मग हे जीवन व्यर्थ का धारण करतोस? बस, जो उपयोग त्याचा व्हावयाचा तो होऊन गेला. आता चल, दोरीच्या एका हिसक्यासरशी करून टाक त्या जीवनाचा अंत. त्या समुद्र मंथनासच उपयोगी पडावा म्हणून निर्माण झालेल्या कर्तृत्वशक्तीचा मेरुदंड ह्या यक्वचित कथलीतले ताक घुसळण्याचे कामाला लावून त्याचा स्वतःच अनादर का करतोस? पुन्हा पुन्हा मनाने म्हणावे, आता जगणे व्यर्थ, आता आत्मघातच आत्मसन्मान होणार आहे. नोव्हालिस आदी कित्येक नीतिविशारदांची आणि ऐतिहासिक उदाहरणांचीही आठवण व्हावी की प्रसंगी आत्मघात हे आत्मकर्तव्य ठरत असते. एके दिवशी दुपारी भयंकर उकाड्यात कोलू फिरवीत असता धापा टाकीत गिरकी आल्यासारखे वाटून खाली बसलो आणि पोट फार श्रम होताच आतडी ताठरतात तशी ताठरल्याने हाताने धरून भिंतीशी टेकलो आणि डोळे मिटले. तो एक तेथल्या तेथेच गाढ गुंगी लागली, इतकी गाढ की दचकून जो जागा झालो तो दिशा विदिशा स्थलकाल हे मला 4-5 मिनिटे काही कळेना. शांत, शून्य, निर्विकार अशा कोणत्या सुखद अवस्थेत काही नाहीसे होऊन राहिलो. थोड्या वेळाने सावध झालो. एक एक वस्तू दिसून तिचा अर्थ कळू लागला. तेव्हा पुन्हा कामास लागलो. पण मन एकसारखे म्हणे, हे शेवटचे काम का होऊ देत नाहीस? मघाची ती शून्यता, तेच मरण. आज रात्री शेकडो बंदिवान त्या पोर्ट ब्लेअरमध्ये, जिच्या आधाराने मृत्यू तरून गेले, त्या दोरीच्या तुकड्याने गळफास लाव आणि करून टाक ह्या कष्टाचा अंत. त्या आत्महत्येचे आकर्षण मला एकसारखे उडीत होतं. ती मघाची शून्य स्थिती हेच मरण. ते तर ह्या जीवाहून निःसंशय गोड आहे.
मला ज्या 2-4 वेळा माझ्या विवासनातील यातना असह्य होऊन आत्महत्या अत्यंत आकर्षक वाटू लागली, त्यापैकी पहिली वेळ म्हणजे मार्सेलिसहून परत धरलो गेल्यानंतर एडनच्या आजूबाजूस भयंकर उष्म्यात आणि त्रासात बंद केलेलो होतो ती होय. दुसरी ही कोलूतली त्या चक्कर आलेल्या दिवसांची. दोनही वेळी मनाची आणि बुद्धीची झुंज चालता चालता बुद्धी जवळजवळ 4 मुंड्या चित पडण्याचा प्रसंग आलेला होता. आणखी 1-2 वेळी तो प्रसंग पुन्हा यावयाचा होता. त्या रात्री खोलीच्या ज्या खिडकीच्या गजास टांगून बहुधा बंदिवान स्वतः फाशी जात त्या खिडकीकडे मी लुब्ध दृष्टीने 4-5 वेळा तरी पाहिले असेल. बुद्धीचा आणि मनाचा तो संवाद मी तिराहितपणे जसा काही ऐकत होतो, तो पुढे मी एका कवितेत ग्रंथीलाही होता. वारंवार मनाच्या वरील कोटिक्रमास विवेकाने उत्तर द्यावे. वेड्या हा तुझा अहंकार. समज की तुझे कर्तव्य म्हणजे एक राष्ट्र उद्धरता येणारी प्रचंड गती देण्यात क्षम असणारे यंत्र आहे. पण आता त्याचे काय? त्याचा योग्य आणि यथाप्रमाण उपयोग होत नाही. एका अर्थी खरे, पण अशा रीतीने जेथे इतर भक्कम यंत्रे चुरून जातात, तेथे गुप्त अज्ञात यातनांचा मार सहन करण्यास उपयोगी पडावे. ते कार्य त्याचेकडून करून घ्यावे. म्हणूनच हे कर्तृत्व शक्तीचे यंत्र केले नसेल कशावरून? राष्ट्रोद्धाराच्या झुंजात अनेक महत्त्वाची नाकी लढवावी लागतात. त्यात बंदीगृहाचा मोर्चा सगळ्यात कठीण आणि तरीही अत्यंत आवश्यक असतो. मग तो लढविण्यास तुमची योजना झाली आहे, हा काय त्या कर्तृत्वाचा थोडा गौरव झाला? आणि एका अर्थी कसले कर्तृत्व घेऊन बसला आहेस? तुझे, त्यांचे, ह्या सर्व मनुष्य जातीचे तर काय, पण ह्या सूर्याचे देखील ह्या प्रचंड विश्वाच्या उलाढालीत खरे पाहिले असता तीळमात्र तरी महत्त्व आहे काय? एखाद्या साबणी फुग्यासारखा तो आता स्वतःच्या महत्त्वाभिमानाने फुगत उडालेला दिसतो आहे. पण एका क्षणार्धात विश्वाची मूळ शक्ती दुसरा एखादा खेळकर फुगारा मारताच फुसदिशी नाहीसा होईल, तरी विश्व चालेलच. म्हणून विवेक कर. सापेक्षात जे कर्तृत्व आहे त्याची खरी परीक्षा येथेच आहे. या कारागारात जो देशसेवा करील तो खरा देशसेवक. जे मूल्य दिल्याविना देशोद्धार होणेच नाही, ते कारापीडनाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे. कीर्तीचे, लौकिकाचे, मानाचे, मधाचे बोट त्यास लागलेले नाही, पण म्हणूनच ते अधिक अव्यर्थ होय. आणि जर मरावयाचेच तर निदान मग असा का मरतोस? तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल, परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही, मग त्याचा नैतिक परिणाम कुठला होणार? मग व्यर्थ कष्ट का म्हणून? मरणारच असशील तर असा कुत्र्याचे मोलाने आपल्या हाताने का मरतोस? त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरिता स्वतःच्या हाताने करून आपल्या पक्षाच्या हानीत आणि अपजयात आणखी भर का घालतोस? जर मरणे तर ज्या सेनेतील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे, तसेच एखादे कार्य करून मग तरी मर. फाशी घेऊन नव्हे, तर आपल्या एका जीवास्तव असा मर. हे बुद्धीचे शेवटचे कारण मात्र मनाच्या त्या जीवावर उदार झालेल्या अवस्थेत पटले. मन स्थिर झाले. हाच निश्चय ठाण्याच्या तुरुंगातही केला होता, त्याची आठवण झाली. त्या दिवसांपासून पुन्हा एकदाच काय, तो आत्महत्येच्या अगदी काठांवर मी जाऊन राहिलो होतो, तो म्हणजे रत्नागिरीच्या तुरुंगात. पण ते पुढे, ती रात्र मात्र मरू तर तसेच मरू अशा कृतनिश्चयाने केली. इतकेच नव्हे तर वरील कोटिक्रमाचा उपयोग करून आणि कोणीही मरणे तरी असेच मरणे हे अंगीकृत व्रतार्थ कर्तव्य आहे असा उपदेश करून मी त्या अंदमानाच्या कारागारातील त्या शेकडो दुर्दैवी राजबंदीतील अनेक वेळा आत्महत्येच्या काठावरून हात धरून परत फिरवलेले आहे. तेलाच्या घाण्यात काम करीत असता इतके शारीरिक आणि मानसिक श्रम होत असताही त्यांची किंचित तरी भरपाई करणारी अशी एक संधी सापडत असे. ती म्हणजे त्या घाण्यास काम करीत असलेल्या काही राजकीय बंदिवानांशी बोलण्या बसण्याची होय. येता जाता अधिकाऱ्यांचा डोळा चोरून वा कोण्या समजदार किंवा कनवाळू पहारेकऱ्यांच्या
वा शिपायाच्या सवलतीने ते राजकीय बंदिवान मजकडे येत. माझ्याशी शक्य तितके बोलत. बहुधा संध्याकाळी 5चे संधीस जेवण खाण्याच्या गडबडीत सर्वजण असता त्या क्रमांकाच्या हौदावर आडोशास आमचा अड्डा बसे. एक पहारा देई, बाकी बोलत बसू. त्यावेळेस काही घटिका, ज्या कार्याचा निधिध्यास लागल्याने मनाने संसाराच्या सर्व सुखावर लाथ मारली, त्या उदात्त कार्याची चर्चा मोकळेपणाने करता आल्याने मन पुन्हा चैतन्ययुक्त होई. सुप्त तेज पुन्हा जागे होऊन उठे. सोसले ते अपमान सन्मानच वाटू लागत. भोगलेल्या यातना काहीच नव्हेत, भोगावयाच्या आहेत त्याही कर्तव्यच होत, हा निर्धार पुन्हा सबळ होई. ह्या घटिका म्हणजे त्या कोलूच्या कठोर शापातील वरच होत्या. त्यावेळेस मी हे पाहून ठेवले होते की तेथे आलेल्या राजकीय बंदिवानात बहुतेक माझ्यासारखेच 25च्या आत बाहेर होते. त्यांचे शिक्षण अपुरे राहिले होते. त्यांना राजकारण, इतिहास, अर्थशास्त्र इत्यादी अवश्य ज्ञानाचा फार थोडा व्यासंग घडलेला होता आणि ते साहजिकच होते. तथापि त्यायोगे त्यांच्या उत्कृष्ट स्वदेशप्रीतीस किंवा स्वार्थत्यागास रतीमात्रही उणेपणा आलेला होता असे मला वाटत नसे. इतकेच नव्हे तर त्यांच्या वयात केवळ उपजत परोपकार बुद्धीने आणि उदार भावनांनी त्यांनी प्रेरित होऊन असले कष्ट असल्या हेतूने सोसावेत हे पाहून मला त्यांच्याविषयी फार आदर वाटे. न्यून इतकेच की त्या उदार भावनांना आणि उपजत धैर्याने ज्या कार्यास त्यांनी वाहून घेतले होते, त्या कार्याला अत्यंत आवश्यक असलेल्या शिक्षणाची, ज्ञानाची आणि विचारांची ही जोड जर मिळेल तर ते महत्कार्य करण्यास ते होते त्याहून अधिक क्षम होतील. म्हणून त्यांनी तसा प्रयत्न करावा. एतदर्थ मी त्यास ती उणीव जाणवून तशी इच्छा त्यांच्यात उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करे. या प्रयत्नास घाण्याच्या कामास मला जुंपले गेले तेव्हाच आरंभ झाला. तेथे आलेल्या कित्येकास आपले आयुष्य व्यर्थ गेले असे वाटू लागले होते. त्यास मी त्या औदासिन्याच्या आणि हताशेच्या तावडीतून सोडविण्यासाठी इतिहासातील उदाहरणे सांगे. ज्यास कोणता मार्ग श्रेयस्कर याचा पूर्ण बोध झालेला नव्हता, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करे. जे केवळ समाजातील राजकीय वावटळीबरोबर ते सापडले होते, त्यांना ते तसेच का केले पाहिजे, ते नीतिदृष्ट्या अकर्तव्य होते वा कर्तव्य होते, हे युक्तिसंगत रीतीने पटवून देऊन त्यांची पूर्वीची क्षणिक उत्तेजना यावत जन्म टिकणाऱ्या निश्चित निर्धारात परिणत व्हावी म्हणून झटत असे. दिवसभर अत्यंत त्रासदायक, गदळ, अपमानास्पद असे ते घाण्याचे काम करून थकले भागलेले ते राजबंदी त्या हौदावर गुप्तपणे घटिकाभर गोळा होऊन असे उदात्त संवाद करीत राष्ट्रीय सुखस्वप्ने पाहात. जेव्हा तन्मय होऊन जात तेव्हा दिवसभर भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे आघात सोसता सोसता बोधट झालेल्या त्यांच्या मनोधैर्यांची धार पुन्हा तीक्ष्ण व्हावी. त्यांच्या तोंडावर नवे तेज चमकू लागावे आणि उठताना आनंदाने आणि प्रेमाने एकमेकांचा निरोप घेऊन त्या हिंदी तरुणांनी आपापल्या चाळीत बंद होण्यास निघून जावे.